दरम्यान खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा मोठा आरोप एसआयटीने कोर्टात दिलेल्या माहितीत केला। आरोपींकडून वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही। यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती। या प्रकरणामध्ये सरपंच संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलेलं, त्यामुळेच खंडणीत अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुखांची कराड आणि इतर आरोपींनी हत्या केल्याचा दावा आता सीआयडीने केलाय। तर वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी एसआयटीने काय कारणं दिली आहेत आपण ते पाहूया। सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराडने हत्येच्या आधी आणि नंतर कॉल केल्याचं सीडीआरवरनं स्पष्ट झालंय। अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलवण्यात आलेलं, तर आरोपी वाल्मिक कराड याने 2 कोटी रुपये खंडणीची मागणीही केली होती। खंडणी न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती। 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून कंपनीचा गार्ड शिवाजी थोपटेला मारहाण झाली। खंडणीला अडथळा ठरणारा संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। तर कोर्टामध्ये काय दावे प्रतिदावे करण्यात आलेत आपण तेही पाहूया। देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले, चाटे, कराडचं फोनवरनं संभाषण झालं। एसआयटीने कोर्टामध्ये हे दावे केले आहेत। तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे। तर 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 या 10 मिनिटात घुले, चाटे आणि कराडचं संभाषण झालं। देशमुखांच्या अपहरणाची तिघांची फोनवरील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती आहे। हत्येच्या दिवशीही कराडने देशमुखांना धमकी दिल्याचंही समोर आलेलं। तर सरकारी वकिलांच्या युक्तिवादामध्ये वाल्मिक कराडची विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सुरू आहे असं युक्तिवाद करण्यात आला। घुले आणि कराडमधील कनेक्शन काय याचाही तपास सुरू आहे। याशिवाय कृष्णा आंधळेला लपवण्यात कुणाचा हात आहे हाही तपास मार्गी लागलेला आहे असंही सरकारी वकिलांनी सांगितलंय। घुले आणि चाटे फरार असताना कुणाची मदत घेण्यात आली याबाबतही माहिती घेणं सुरू आहे। तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी मग युक्तिवाद केलाय, कुठल्याही आरोपीने कराडचं नाव घेतलं नाहीये, तर कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही असंही वाल्मिक कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे। कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही। याशिवाय वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर आहे असा युक्तिवादही वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला। तर न्यायाधीशांनी मग उपस्थित केलेले सवाल काय सांगतायत? केवळ फोन केला म्हणून 302 आणि मकोका अंतर्गत कारवाई का? आरोपीच्या हत्येच्या गुन्ह्यातल्या सहभागाबाबत खात्री केली आहे का? हाही प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।